आणि त्यांची आज जयंती। माझा जन्मच या तालुक्यातला। मी लहानाची मोठी झाले ते ए.टी. पवार साहेबांचं नाव, त्यांचं काम, त्यांची असलेली आस्था हे सगळं ऐकत बघत मी मोठी झाले आणि नक्कीच एक माझ्यासारखीला त्यांच्याबद्दल असणारं प्रेम आणि अभिमान हे जास्तच आहे आणि मी भाग्यवान समजते की मलाही त्यांच्या घरातच आज या जनतेची सेवा करण्याची मलाही संधी मिळते। मला असं वाटतं की स्वर्गीय ए.टी. पवार साहेब एक त्या नावामध्येच एक विशेषता आहे। एक म्हणतो जसं एक विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठात सगळ्या प्रकारची माहिती मिळते, तसं आमच्या दादासाहेबांचं काम आहे। अखंडपणे 40 वर्ष या तालुक्याची, या जनतेची, या जिल्ह्याची, राज्याची सेवा करत असताना त्यांनी प्रत्येक भागात मूलभूत सुविधा कशा येतील याच्यासाठी प्रचंड काम केलं। आज आमचा कळवण तालुका हे महाराष्ट्राला उदाहरण देतो की इथल्या सुविधा असतील, मग त्या विशेष करून पाणी प्रश्नावर त्यांचं काम खूप मोठं आहे। बरीचशी लोक त्याच्यावर PhD करतायत। अर्जुन सागर सारखं धरण निर्माण त्यांना 40 वर्ष लागली, पण त्यांनी तो कायम सातत्य ठेवून ते पूर्ण करून घेतलं। त्यांना लोकांच्या भविष्यासाठी काय गरजेचं आहे मला असं वाटतं त्यांना एक प्रकारचं ते वेगळंच आकलन होतं आणि म्हणून इथली सुजलाम सुफलाम आपली तालुक्याची परिस्थिती करायची असेल तर पाणी प्रश्नावर काम गरजेचं आहे, हे हेरून त्यांनी ते काम केलं आणि आज त्याचे रिझल्ट आम्ही बघतोय। आमचा तालुका आज अतिशय चांगल्या प्रमाणात भाजीपाला असेल, कांदा उत्पादक तालुका म्हणून पुढे येतोय। आदिवासी भागाला पुढे नेण्यासाठी आरोग्याच्या, शिक्षणाच्या सुविधा देखील त्यांनी, आश्रमशाळा असतील, आरोग्य सुविधा असतील, दवाखाना याच्यामध्येही त्यांनी काम केलं। मला असं वाटतं की त्यांचा हा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सगळेच कार्यकर्ते आज इथे नतमस्तक व्हायला आलोय। आम्ही त्यांना अभिवादन करतो आणि अभिवादन करताना एवढंच सांगतो की दादासाहेब, आपण दिलेल्या विचारांमधून, आपण दिलेल्या प्रेरणेतून आम्हालाही ती शक्ती, आशीर्वाद आपण द्या आणि या जनतेची सेवा करण्याची आम्हाला सुद्धा तुम्ही मार्गदर्शन, आशीर्वाद द्या। मला असं वाटतं की त्यांचं केलेलं काम हे आम्ही कोणीच विसरू शकत नाही। त्यांना हीच दिलेली आजची खरी श्रद्धांजली असेल की त्यांच्याच सांगितलेल्या कार्यावर काम करत राहणं आणि त्यांचं नाव देखील घेतलं तरी इतर जिल्ह्यात गेलं तरी तिथे लोक भेटतात। मला दिल्लीतला अनुभव आहे की पार्लमेंटमध्ये काम करत असताना काही सिनियर लोकांनी सांगितलं की तिथली जे आमदार होते, जे सातत्याने निवडून येत होते कळवणचे, आणि त्यांच्या तुम्ही सुनबाई आहेत का, तेव्हा मला दिल्लीमध्ये त्यांची असलेली ओळख बघून मी सुद्धा भारावून जायचे की दादासाहेबांचं काम हे किती मोठं होतं। मला असं वाटतं की कीर्ती मिळवत असताना सामान्यप्रमाणे ते जीवन जगले। त्यांच्यामधलं सिम्प्लिसिटी मी म्हणेल हे आमच्यासारख्याला ते शिकूनच त्यांनी ते दाखवलं की समाजाला पुढे घेऊन जायचं आणि साधं राहणी आणि उच्च विचारसरणी या बाबतीत दादासाहेब एक आदर्श नक्कीच होते। त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी, सगळ्यांच्या पाठीशी कायम राहत आणि आम्ही त्यांच्या एक वारसा म्हणून किंवा त्यांनी दिलेल्या विचारधारेवर, त्यांनी दिलेल्या कार्यावर काम करण्यासाठी आम्ही पण कुठे कमी पडणार नाही। दादांनी आमच्याकडून हे अखंड समाजसेवेचं व्रत, त्यांनी जे आशीर्वाद दिले आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना, ते सुद्धा आम्ही नक्की पूर्ण करू। मला वाटतं हीच खरी श्रद्धांजली आहे की दादासाहेबांच्या पुढच्या स्वप्नांना आम्हाला पूर्ण करायचं आहे। या तालुक्याला, या जिल्ह्याला, या राज्याला आणि या देशाला पुढे नेण्यासाठी, गरीब कल्याण करण्यासाठी आम्ही नक्कीच समाजसेवेत कार्यरत राहू।